आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवडमधील अजिंठा नगर भागात ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या संदर्भात आज अजिंठा नगर येथील रहिवासी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय। पावसाळा सुरू असताना सुद्धा दिवसाआड पाणी येत असून त्यातही 10 मिनिटं पाणी येऊन पाण्याला प्रेशर नसतं, असं मत यावेळी रहिवाशांनी व्यक्त केलंय। यावेळी रहिवासी महिलांनी हंडा वाजवीत आपला आक्रोश व्यक्त केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाआड पाणी, त्यात पिंपरी चिंचवडमध्ये पुनर्वसन झालेल्या अजिंठा नगर या भागात पाण्यासाठी पावसाळ्याचे टँकर सुरुवात झाली। येथील नागरिकांनी सांगितलंय, खरं तर हे पुनर्वसन 7 मजलं असून 7व्या मजल्यावरून महिलांना हल्ली पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागते। पिंपरी चिंचवड शहरातील आपण बघतोय की निगडी भागातील अजिंठा नगर, या अजिंठा नगर पुनर्वसनचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो वर्षानुवर्षे ऐरणीवर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण बघतोय की सध्या पावसाळा आहे आणि ऐन पावसाळ्यात जो आहे तो पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि नेहमीच जवळपास हे पुनर्वसन झाल्यापासून येथील नागरिक जे आहे ते पाण्यासाठी हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर थेट हंडा मार्च जो आहे तो घेऊन ते निषेध करण्यासाठी, पालिकेचा निषेध करण्यासाठी त्यांनी हंडा मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही हंडा मोर्चा घेऊन तुम्ही नगरपालिकेवर आलात, काय नेमकी तुमची मागणी असेल? गेली 12 वर्ष झालं हा पाण्याचा प्रश्न आहे आमची मागणी एकच होती की जी आमच्या बिल्डिंगची टाकी आम्हाला मंजूर झालेली आहे ती आम्हाला बांधून द्यावी। पण त्यांची गडबड अशी होती की तुम्ही ताबा घ्या त्वरित बिल्डिंगचा, आम्ही तुम्हाला तात्पुरती सुविधा करून देतोय पाण्याची। मग त्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आम्ही त्या बिल्डिंगचा ताबा घेतला। त्यांनी आम्हाला एक टाकी जी शिल्लक होती ती तात्पुरत्या स्वरूपात जोडून दिली, पण त्याच्यातून आम्हाला पाणी पुरवठाच गेली 12 वर्ष व्यवस्थित होत नाही। एक दिवस आड पाणी पुरवठा होतोय, त्यात पण आम्ही फक्त 10 मिनटं पाणी सोडू शकतो। 10 मिनटात आम्ही 112 लोकांना पाणी कसं पुरवायचं किंवा कसं त्यांचा आम्ही त्या प्रश्न सोडवायचा। त्यामुळं मग आज हा हंडा मोर्चा आम्हाला इथं घेऊन यावाच लागला, कारण नाईलाज आहे आमचा। आता 8 दिवस झाला आम्ही पत्र देऊन, 8 दिवसानंतर सुद्धा जर आयुक्त साहेबांना हा प्रश्न गंभीर वाटत नसेल, हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसेल, तर अशा ह्या आयुक्तांचा सगळ्यांनी धिक्कार आणि निषेध करायलाच हवा। एकंदरीत आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 72 झोपडपट्ट्या आहेत आणि ह्या 72 झोपडपट्ट्याचा जो प्रश्न आहे तो SRA अंतर्गत किंवा महापालिकेच्या अंतर्गत पुनर्वसन करण्याचा जो आत्ता सध्या प्रश्न, आपल्या झोपडपट्टीवासियांना तुम्ही ह्या पुनर्वसनासाठी काय आवाहन कराल? मी आपल्या झोपडपट्टीवासियांना ह्या पुनर्वसनासाठी एकच आवाहन करील की तुम्ही जर तुमचं पुनर्वसन होत असेल तर ते पुनर्वसन होताना सर्वप्रथम पहिलं तुम्ही आपल्या ज्या अडीअडचणी आपल्याला सामोरं जायला लागणार आहेत त्या पहिल्या तुम्ही लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्या। कारण की हाच प्रश्न पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल, हा प्रश्न सगळ्या पुनर्वसन प्रकल्पात हाच एकच प्रश्न आणि एकच मुद्दा खूप ऐरणीवर आहे। निश्चितच आपण बघतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जो कर आकारला जातोय, नागरिकांनी कर जर टायमाशीर भरला नाही तर त्यांना त्यांच्या मालमत्तेला टाळं लावलं जातं आहे। मात्र महानगरपालिका जी आहे त्या पाण्यासाठी हे लोक हंडा घेऊन आज निषेध व्यक्त करत आहे। काय तुमच्या भावना आहेत? खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही या दुजाभाव करते। ज्या मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना आज बी तुम्ही बघा 24 तास पाणी चालू आहे, परंतु ज्या ठिकाणी पुनर्वसन झालं आहे त्या ठिकाणी 1 दिवसाआड पाणी, आणि 1 दिवसाआड पाणी असताना ते देखील मिळत नाही लोकांना। अजिंठा नगरचा विषय बघा, आज जवळजवळ 13 वर्षे होतात पुनर्वसन प्रकल्प होऊन, तरी देखील तिथं पाणी टाकी बांधून दिली नाही। दुसऱ्या पाण्याच्या टाकीमधनं त्यांना पाणी दिलं जातं आहे, ते पण 10 मिनटं। 10 मिनटामध्ये या आयुक्तांना टॉयलेटला गेलं तरी त्याला मला वाटतं त्याला अर्धा तास लागत असेल, आणि इथं लोकांनी कसं पाणी प्यायचं? आणि जवळजवळ 13 वर्षापासून तिथले नागरिक या पाण्यासंदर्भात निवेदन देतात, आंदोलन करतात, परंतु इथं कोणीही दखल घेत नाही। का असा दुजाभाव केला जातो आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आज 8 दिवसा अगोदर या पालिकेला निवेदन दिलं होतं, पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे, तरी देखील इथं एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही। म्हणजे ही शोकांतिका या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची। आणि याच्यावरनं असं दिसून येतं आहे की इथला आयुक्त किती नागरिकांच्या समस्या सोडवण्यात तत्पर आहे, त्यांना नागरिकांच्या समस्याचं तीळ मात्र देखील गांभीर्य नाही।
आयुक्त जे आहेत ते नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात कमी पडते असं म्हणत आहे का? 100% इथले आयुक्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात 100% अपयशी ठरलेले आहेत. आपण बघतोय आज अनेक ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरामधील जिथं जिथं पुनर्वसन झालं आहे, आपण सर्वे करून बघा, एकाही पुनर्वसन प्रकल्पामध्ये लिफ्ट चालू नाही. आरोग्याचे प्रश्न सर्वात गंभीर आहेत. ड्रेनेज लाईनचा प्रश्न मोठा आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे. कारण पुनर्वसन प्रकल्प हा फक्त इथल्या नगरसेवक असतील, बिल्डर असतील यांच्या स्वतःच्या हितासाठी हे प्रकल्प राबवत आहेत. नागरिकांची इथं कुठलीही सुविधा होत नाही. शहरात आता या ज्या ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे तिथल्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की बाबांनो, तुम्ही पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभाग घेऊ नका. हा फसवेगिरी प्रकल्प आहे. आज मला सांगा, 7 मजली बिल्डिंग आहे, आता इथून पुढे तर 13 आणि 14 मजली बिल्डिंग आहेत. कसे लोक जाणार आहेत? लिफ्ट जर बंद पडली तर कसं जाणार? पाणी कसं तिथं जाणार? पुरवलंच जात नाही आणि हे लोक लक्ष देत नाहीत. काय आज तुम्ही अंडा मोर्चा घेऊन आलात, जर समजा भविष्यात तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची काय भूमिका असेल? जर आता आज हंड मोर्चा घेऊन आलो, आज आम्ही इथंच थांबणार आहोत, आयुक्तांची भेट घेणार आहोत. जर आज आयुक्त भेटले नाहीत तर पुढं जे आमचं आंदोलन तीव्र होईल किंवा गंभीर स्वरूपात कुठल्या गोष्टी घडतील तर त्याला जबाबदार सगळं हे प्रशासन, हे आयुक्त आणि हे जे पाणी पुरवठ्यातले भ्रष्ट अधिकारी आहेत ना, हे सगळे असणार आहेत. निश्चितच आपण बघतोय की वेळोवेळी जे आहे ते निगडीतील अजिंठानगर या भागातील नागरिक जे आहेत अनेक वर्षापासून जे आहेत आंदोलनं असेल हे करत आलेले आहेत आणि आज देखील हंडे घेऊन जे आहेत ते त्या पालिकेचा निषेध करण्यासाठी आज पालिकेच्या गेटवरती या महिला असतील, येथील नागरिक असतील हे बसलेले आहेत आणि लवकरात लवकर या मागणीकडे आमची दखल घेऊन, आयुक्तांनी दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं आव्हान जे आहेत, असं मत जे आहे ते गंगाताई डेंडे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ही मागणी जर आमची पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र असं आंदोलन आम्ही छेडणार असल्याचं गंगाताई डेंडे यांनी सांगितलं असेल आणि याला जबाबदार संपूर्ण प्रशासन आणि पालिका प्रशासन असेल असं देखील यांनी आपलं मत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.